मित्रांनो, हा आहे मोनोरेलचा डेपो आणि आता समोरून पण एक मोनोरेल इथे, तर आपण त्यांना कॅप्चर करूया. आणि इथे बघू शकता वडाळा डेपो. सो फायनली आलेली आहे आमची मोनोरेल. सुंदर असा लुक. बोलतो की मोनोला गर्दी नाही आहे, तर तुम्ही पाहू शकता इथे किती प्रकारची गर्दी आहे. लोक उभे आहेत, सगळ्या सीट ऑलमोस्ट फुल झाले आहेत. नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आम्हाला सुट्टी आणि निवाला सुद्धा सुट्टी आहे. सॅटर्डे म्हणजे हाफ डे करून आली आहे. तर खूप महिन्यापासून हा आमचा प्लॅन होता आणि आता आम्ही चाललो आहे मोनोरेलला. आता पाऊस आहे थोडासा बाहेर, त्यामुळे रिक्षानेच चाललो आहे. तर मोनोरेलला आम्ही चाललो आहे कारण या लोकांनी कधी मोनोरेल गेले नव्हते आणि मी पण जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी मोनोरेल गेलो. आणि पावसाळ्यातून मोनोरेल जाण्यामध्ये वेगळीच मजा आहे. तर बघूया कसा प्रवास होतो आणि मोनोरेलबद्दल माहिती पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळेल. तर बघत राहा, हा आमचा नवीन ब्लॉग. हो हो. तर मोनोरेलने इथे एक्सिलेटरची सेवासुद्धा उपलब्ध केलेली आहे आणि आता आपण चाललो आतमध्ये. तर फ्रेंड्स, चेंबूर स्टेशनवरनं जर तुम्ही आलात तरी हा तुम्हाला स्कायवॉकवरनं पण येऊ शकता. आणि हा चेंबूर स्टेशनचा भाग आहे मस्त असं. आणि हा खालूनच रोड जातो आहे. तुमच्यावर कधी ओल्ड एज असेल किंवा काय पायाचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं मन चढायचं नसेल एक्सिलेटर, तर तुम्ही येऊ शकता लिफ्टनीसुद्धा. तिथे लिफ्टची पण व्यवस्था केलेली आहे. तर आता आपण आता तिकीट काढूया आणि जाऊया आता मोनोरेलच्या प्रवासामध्ये. तर आम्ही काढतो आहे ॲक्च्युली मिंट कॉलनीपर्यंत 30 रुपये, कारण आम्हाला जस्ट फिरायचंच आहे. तर मॅक्झिमम तुम्ही घेऊ शकता. तिकीट मिळते 30 रुपयामध्ये आणि ही तिकीट सिंगल आहे. तुम्हाला रिटर्न तिकीट मोनोमध्ये मिळत नाही. तर तुम्हाला रिटर्न येण्यासाठी परत एकदा तिकीट काढावी लागेल. तर 2 तासामध्ये तुम्हाला इथे जर्नी स्टार्ट करावी लागते. आणि आता आम्ही घेतले 2 स्कॅन. निवाची तिकीट फ्री आहे. गर्दी आज थोडी कमी आहे. ओके, चला तर आता आपण निघतोय मोनोरेलच्या इथे जाण्यासाठी. का पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. मस्त असा पाऊस येतोय. हायवे. चला आता ट्रेनचा इंतजार मस्त वाटतंय निवासाठी. आणि आम्हाला ज्या गोष्टीची गरज होती ती चाललेली आहे. पाऊस. निवा, तू पण पहिल्यांदाच चालले ना मोनोरेलचा पहिला प्रवास करण्यासाठी? मी ऑलरेडी केला आहे, पण इकडची काही माहिती मी इथं जमा केली आहे. त्याच्यानुसार मंडे टू सॅटर्डे ही फ्रिक्वेन्सी आहे जी 18-18 मिनिटांनी असते. आणि तुम्ही जर संडेने आलात तर अराऊंड अर्धा तास ते 40 मिनिटाची फ्रिक्वेन्सी असते. आणि तिकिटाचे दर तर तुम्हाला आता हे दिसतच आहेत की तिकिटाचे दर कसे आहेत. तर मोनोरेलचा तुम्ही पण कधी जर घरी असाल किंवा तुम्हाला मित्रांना तुमच्याकडे लहान मुलं असेल आणि पावसाच्या इथून मोनोरेलचा आनंद घेण्यासाठी वेगळीच मजा आहे. तर तुम्ही नक्की या मोनोरेलला. आणि नॉर्मल दिवशी पण याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आणि प्रवासी असतात, कारण ही आता जाते थेट 7 रस्ता लोअर करेलपर्यंत. त्यामुळे फ्रिक्वेन्सी वाढली आहे. मी तर ती जे काही गार्ड्स आहेत त्यांना पण विचारलं. तर तुम्ही पण नक्की या. मान्सून ट्रेनमधून फिरण्याचा आनंद काय वेगळाच आहे. थोड्याच वेळात मोनोरेल येते आणि आम्ही त्याची उत्कंठ आहे, कारण हे ॲक्युरेट टायमात येते मोनोरेल. काही मिनटं इथे थांबणार आणि ती परत दिशेला निघेल. तुम्ही पाहू शकता की जे काय बोलतात की मोनोरेलमध्ये एवढं पब्लिक नाही आहे. तर असा हा सॅटर्डे आहे आणि तुम्ही बघू शकता की पब्लिक इथे किती प्रचंड आहे. म्हणजे असं पण नाही की एकदम पूर्ण फ्लॉप आहे, पण आहे. म्हणजे पब्लिक आत्ता पण येत आहेत. आणि ही फार आनंदाची गोष्ट आहे की पब्लिकला येणं जरुरी आहे, कारण हा आपला सरकारचाच प्रकल्प आहे. आणि आपण पण असं ॲक्च्युली सॅटर्डे किंवा संडेला तरी तुम्ही या आणि याचा आनंद घ्या. इंतजार आहे ती ट्रेन आता येते. मोनोरेल तुम्ही पाहू शकता एकदम लांब आहे, म्हणजे झूम केलं आहे. सो फायनली आलेली आहे आमची मोनोरेल. सुंदर असा लुक. असं वाटतं आपण कुठेतरी फॉरेनला आलो आहे. असा परफेक्ट असा लुक. आणि बघू शकता तुम्हाला गर्दी पण खूप झालेली आहे मोनोरेलमध्ये. आणि हा पहिला डब्बा. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला चांगलं बघण्यासाठी पुढे या.
इथे उभं राहा. चला आता आपण आता जाऊया मोनोरेलच्या आतमध्ये. प्रवासी पहिले येतात त्यांना उतरून देऊया. तर फ्रेंड्स आमची मोनोरेल आता चालू झालेली आहे आणि खूप भयानक असं वाटतं जर तुम्ही पुढून फ्रंटून बघितलं असलेलं. आणि आता आम्ही चाललो आहे टुवर्ड्स वडाळ्याच्या पुढे. तर पाहू शकता तुम्ही सेम असं आपल्या मेट्रोप्रमाणेच ट्रेनचे असे दरवाजे उघडत आहेत आणि पॅसेंजर आता त्याच्यानंतर बंद होत आहेत. तर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण बोलतो की मोनोला गर्दी नाही आहे, तर तुम्ही पाहू शकता इथे किती प्रकारची गर्दी आहे. लोक उभे आहेत, सगळ्या सीट ऑलमोस्ट फुल झाले आहेत. तर मोनोरमध्ये येण्याचा आता लोकांची संख्या पण वाढली आहे, कारण हिला जवळजवळ आता 8 वर्ष होत आली आहेत. आणि पाहू शकता तुम्ही असं दृश्य बसत जा, कारण तुम्हाला सीट एकदम पहिली मिळते. आणि तुम्हाला बघू शकता वाव, हा हायवे आहे, फ्री हायवे. बघण्याची वेगळीच मजा काय वेगळीच आहे वरून. मोनोरेलचा डेपो आणि आता समोरून पण एक मोनोरेल इथे, तर आपण त्यांना कॅप्चर करूया. आणि इथे बघू शकता वडाळा डेपो. आलेला आहे वडाळा डेपो. तर तुम्हाला ट्रेननी समजा हार्बर लाईनच्या वडाळा स्टेशनवर जायचं असेल तर इथे बिलकुल उतरू नका. हे थोडं कन्फ्युजिंग आहे. हे आहे मोनोचं वडाळा डेपो आणि स्टेशन ते वेगळे वेगळे. आणि मित्रांनो हे आलेलं आहे वडाळा. हे आहे ॲक्च्युली वडाळा ब्रिज. आणि तुम्हाला जर वडाळा ट्रेननी जायचं असेल तर तुम्हाला इथे उतरावं लागेल, कारण तुम्हाला आता पाहू शकता बाजूलाच असं आहे ट्रेन. आलेलं आहे मुंबई. ट्रेन चाललेली आहे आता पुढे आणि आम्ही इथे वडाळ्याला उतरलो आहे, कारण ट्रेनचा हा पट्टा जवळ आहे. पाहू शकता तुम्ही ट्रेन चालली आता टुवर्ड्स 7 रस्ता. बाय बाय मोनो, वंडरफुल जर्नी. तर फ्रेंड्स आम्ही उतरलेलो आहे वडाळा ब्रिजवर, कारण वडाळा जरा 5 गार्डन पण बाजूला आहे, थोडं फिरू शकतो. आणि एक्सपिरियन्स खूप चांगला होता. तर तुम्ही नक्की या मोनोरेलनी. आणि कारण खूप मजा येते जेव्हा ती ट्रेन अशी मान्सूनमध्ये. जेवढा थोडासा पाऊस आता आला नाही आहे, पाऊस असता तर अजून मजा आली असती. तर एनिवे पण तुम्ही नक्की एकदा जर तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा एक मेट्रोसारखा अनुभव खाली गर्दीमध्ये घ्यायचा असेल तर नक्की एकदा मोनोरेलला या. आणि आम्ही इथे उतरलो आहे आता वडाळा ब्रिजवर आणि इथे थोडंसं फिरू आणि परत जाऊ. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि तुमच्या फॅमिलीबरोबर शेअर करा, जेणेकरून ते पण असे मोनोचा आनंद घेतील. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.